मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून धनगर समाज रोखणार. धनगर समाज आक्रमक. पंढरपुरात राज्यातील धनगर समाज शेळ्या मेंढ्या घेऊन आषाढी एकादशीला घालणार प्रदक्षिणा. राज्यातील धनगर समाज बांधवांना नेत्यांचे आवाहन. पंढरपूर प्रतिनिधी. सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने ऐन आषाढी एकादशी दिवशी राज्यातील धनगर समाज बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यासहित आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून VIP गेट समोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून रोखणार असल्याचा इशारा सकल धनगर समाजाने पंढरपुरात दिलाय. याबाबतचे निवेदन धनगर समाज बांधवांनी मंगळवारी पंढरपूर तहसील कार्यालयाला दिले आहे. आंदोलनासाठी आषाढी एकादशी दिवशी राज्यातील समाज बांधवांनी शेळ्या मेंढ्या घेऊन पंढरपुरात येण्याचे आवाहन धनगर समाजातील नेत्यांनी केले आहे. याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आषाढी एकादशीला होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा सकल धनगर समाजाने दिला आहे. यावेळी माऊली हळणवर, प्राध्यापक सुभाष मस्के, हरिभाऊ गावंधरे, सोमनाथ ढोणे, प्रशांत घोडके, पंकज देवकते, भजनदास गावडे, प्रसाद कोळेकर, संजय लवटे यांच्यासह पंढरपूर गेल्या महिन्यामध्ये पंढरपूर येथे महाराष्ट्रातील धनगर बांधवांची समाज बांधवांची एक बैठक झालेली होती आणि यामधून सरकारला निवेदन दिलेलं होतं की राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर व इतर NT समाजातील तरुणांना बिनव्याजी कर्ज द्यावं व पंढरपुरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं भवन या ठिकाणी उभं राहावं ही मागणी केलेली होती. परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. जिल्हाधिकारी महोदयांनी दखल घेतलेली नाही. जिल्हा पोलीस प्रमुखांनी कुठलीही धनगर समाजाच्या या मागणीची दखल घेतलेली नाही. आणि एकादशी दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय पूजा करायला येणार आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तात्काळ निर्णय घेऊनच पंढरपुरात यावं. तसेच आपल्या माध्यमातून मी धनगर समाज बांधवांना, मेंढपाळ बांधवांना विनंती करतोय, आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आपण आता विठ्ठलाला साकडं घालूया. एकादशीच्या दिवशी पहाटे 2 वाजता आपण आपल्या शेळ्या मेंढ्या, जे कोंबड्या कुत्री जे काय आपल्यासोबत असेल त्या पद्धतीनं आपण पंढरपूरच्या दिशेनं निघावं. आपली वारी होईल आणि या सरकारची वारी करण्यासाठी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या आजूबाजूनी आपण प्रदक्षिणा आपल्या मेंढ्यासहित घालायच्या आहे. आपण तातडीनं या पंढरपूरच्या दिशेनं निघावं असं राज्यातील तमाम मेंढपाळ बांधवांना मी विनंती करतो. अधिवेशन हे शेवट म्हणूनच आम्ही अधिवेशनाच्या अगोदर सरकारला निवेदन दिलेलं होतं, परंतु पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, कुणी याची गंभीरतेनं दखल घेतलेली नाही. म्हणून आज आम्ही आमच्या समाज बांधवांना आवाहन केलंय की आपण आता पांडुरंगाला साकडं घालूया आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या आजूबाजूने आपला मेंढ्यांचा वेढा पडला पाहिजे. त्या ठिकाणी प्रशासनानं मुख्यमंत्री महोदयांना कसा आणायचा आहे याची जबाबदारी प्रशासनाची राहील. तिथल्या विद्यमान आमदारांनी पुढाकार घेऊन मराठा भवनाचा प्रश्न सोडवलेला आहे. मात्र धनगर भवन असेल, OBC असेल, हा प्रश्न प्रलंबित पडला आहे. त्यांच्या निदर्शनास येत नाही का? शेवटचं अधिवेशन आहे, काय वाटतं? पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आमच्या समाजाच्या सर्व तरुणांच्या मध्ये म्हणजे दुर्लक्षच करत आहेत. तशी भावना आमच्या समाजाच्या सर्व तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. नाही, कुठंतरी जातीवाद होतो. मराठाचा आमदार असल्यामुळे मराठा बांधवाला पाठपुरावा दिला जातो. नाही, धनगर OBCला कुठंतरी लोकप्रतिनिधीला जात नसते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर आमदार लोकप्रतिनिधी असतील ते नेहमीच दुजाभावाची वागणूक आमच्या समाज बांधवांना देत असल्याचे दिसून येत आहे. धनगर समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती प्रत्येक तरुणाला बिनव्याजी 30 लाख रुपयांचं कर्ज देण्यात यावं. त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणी तसेच देशातील प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी राहण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी सोय केलेल्या होत्या. परंतु आमची समाज बांधवांच्या वतीनं या राज्य शासनाला विनंती आहे की पंढरपूर या ऐतिहासिक नगरीमध्ये आपण राज्य शासनानं एक भव्य दिव्य असं अहिल्या भवन उभं राहावं, त्यासाठीची जागा या शासनानं उपलब्ध करून द्यावी. आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही राज्य सरकारकडे विनंती करतोय की या पंढरपूरच्या नगरीमध्ये आपण भव्य दिव्य असं अहिल्या भवन उभारण्यात यावं. तुमच्या काही लोकांनी काही जागा वगैरे सुचवल्या आहेत का?
प्रशासनानं आमच्या समाजातील प्रमुख लोकांशी आणि प्रशासनाची बैठक लावावी, त्यावेळेस आम्ही योग्य त्या जागांचा पर्याय त्यांच्यासमोर खुला करू. मागील महिन्यामध्ये पंढरपूर विश्रामगृह या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी सर्व समाज बांधवाची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरचं जे कर्ज दिलं जातं त्याच धर्तीवरती धनगर समाजातील सर्व मुलांना या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून द्यावं आणि त्या कर्जाचं व्याज हे शासनानं भरावं ही आमची प्रमुख मागणी होती. व त्याचबरोबर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र ची भूमी आहे, त्या ठिकाणी विठ्ठलाच्या नगरीमध्ये या ठिकाणी अहिल्यादेवीचं मोठं स्मारक आणि त्याचबरोबर या ठिकाणी अहिल्या भवन व्हावं ही या ठिकाणी आमची मागणी होती. या दोन्ही मागण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन स्वीकारून आणि त्या मागण्या आमच्या पूर्ण करून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पंढरीच्या वारीच्या एकादशीची पूजा करण्यासाठी यावं ही आमची कळकळीची विनंती आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी घरकुलाची योजना आहे ती धनगर समाज बांधवांची फक्त ती कागदावरची योजना राहिलेली आहे, तर त्या योजनेची प्रखरतेनं अंमलबजावणी व्हावं आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ती योजना या ठिकाणी कार्यान्वित आपल्या माध्यमातून व्हावी, त्याची अंमलबजावणी शासनाने करावी या ठिकाणी प्रमुख मागण्या आहेत. आणि या मागण्याची जर तात्काळ अंमलबजावणी नाही झाली तर या ठिकाणी उद्याच्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पूजेला आमचा धनगर समाज बांधवांच्या वतीनं तीव्र विरोध असेल.